ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. प्रियाच्या तोंडून आता एक असं वाक्य बाहेर पडले, दामिनीला कोर्टात मधुभाऊ प्रियाचा मानसिक छळ करायचे आणि या सगळ्यामुळे तिची अवस्था अशी झाली हे सिद्ध करण्याची वेळ आलेली असते आणि मानसिक अवस्था तिची मधुभाऊनी बिघडवलेली आहे. कारण मधुभाऊ काळे धंदे करतात आणि त्याचे सगळे पुरावे कोर्टासमोर सादर करणार दामिनी. पण याच्यातच दामिनी गडबडते, कारण एक चूक महिपत आणि प्रिया यांची दामिनीला भोवते. महिपत आणि प्रियाने दामिनीला हे सांगितलेलं नसतं की प्रिया ही खरी तन्वी नाहीये. दामिनीने कोर्टाचे सगळे रजिस्टर पेपर जे असतात कोर्टामध्ये, आश्रमाचे पेपर, ते सगळे दाखल करून मधुभाऊ काळे धंदे करतात हे दाखवण्यासाठी जे कागदपत्र आणलेले असतात, त्या कागदपत्रामध्ये प्रिया तन्वी नाही हे सुद्धा सिद्ध होत मधुभाऊ कोर्टात जबरदस्त खुलासा करतात. आता केस 360 डिग्री मध्ये पलटलेली असते. महिपतची एक चूक, जे खरी तन्वी नसल्याचे सत्य सांगितलं नसल्यामुळे हे सगळं कसं घडलंय, काय घडलंय आणि कोर्टात अर्जुनच्या बाजूने केस कशी लागली, पण सायली हीच खरी तन्वी आहे याची पण एक हिंट कोर्टामध्ये मिळालेली आहे. ती काय हिंट आहे हे सगळं पाहू. प्रियाची इन्व्हेस्टिगेशन झाल्यावरती महिपत आता दामिनीला कॉल करतो. या सगळ्यामध्ये अर्जुनने सायकोलॉजिस्ट यांच्यासमोर बोलावलं आहे, तिची आता चौकशी करणार आहे असं म्हटल्यावरती दामिनी सांगते, ठीक आहे, करू दे तिला चौकशी, काही प्रॉब्लेम नाहीये. तिला सांगा जे माझ्यासमोर बोलली ते सगळं बोलायचं, कोणतीही चिडचिड न करता जे काही आहे ते सांगा. त्या मुलीवरती 100% विश्वास आहे. ती माझ्यासोबत जे बोलली ना तेच सांगेल. अहो, खोटं बोलताना जीभ चाचरतच नाही तिची, म्हणजे स्वतःच्या बापासमोर नाही चाचरत. तुम्ही नका काळजी करू, या सगळ्यामध्ये ती बरोबर मॅनेज करेल. तिने मला जे सांगितलं आहे तेच सत्य आहे ना? महिपत म्हणतो, हो, आम्ही तुम्हाला सगळं सत्य सांगितले. त्यावरती दामिनी पुन्हा एकदा विचारते, असं काही आहे का की जे माझ्यापासून लपून राहिले किंवा त्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो? महिपत म्हणतो, 100% सगळं सांगितलं आहे. असं म्हटल्यावर दामिनी म्हणते, निश्चिंत राहा, ती जे काही बोलेल ना ते खरंच बोलेल, मला तिच्यावरती विश्वास आहे. दामिनी एकदम कॉन्फिडेंट असते, कारण तिला प्रिया तन्वी नाही हे सगळ्यात महत्त्वाचं सत्य तिला माहीत नसतं. इकडे प्रियाची उलट तपासणी चालू असते. प्रियाला या सगळ्यामध्ये ती महिपतची माणूस आहे म्हणून अर्जुनने फोटो दाखवल्यावरती प्रिया रडायला लागते. प्रिया सांगायला लागते, हो, मी गेले होते महिपतकडे. त्यानंतर अर्जुन म्हणतो, बघितलं सगळं सत्य कसं समोर आलं. पण त्यात पण प्रिया नाटक करत सांगायला लागते, हो, मी महिपतकडे गेले होते पण वेगळ्या कारणासाठी. या सगळ्यामध्ये आता त्याने आपल्या घरामध्ये येऊन जी काही धमकी दिली होती त्या धमकीच्यासाठी मी त्याला मनवायला गेले होते. या सगळ्यामध्ये तू प्लीज इथे असं करू नकोस, तू या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांना धमकी देऊ नकोस. अर्जुन म्हणतो, काय तू महिपतच्या इकडे गेली होतीस हे सगळं करायला? मग दामिनी देशमुख यांच्या ऑफिसच्या बाहेर काय करत होतीस? यावरती प्रिया सांगते, या सगळ्यामध्ये दामिनी देशमुख यांचं ऑफिस मला सेफ ठिकाण वाटलं, कारण मुळातच मी ज्या वेळेला घरी गेले होते तेव्हा मला बाबा बोलले की आपण दामिनीच्या इकडे चौकशीला जाऊयात. बाबांना हवे तर विचारा तुम्ही. प्रिया ना इतके खोटारडेपणा करत असते की तिला या सगळ्यामध्ये कशा गोष्टींचा कसा वापर करायचा हे सगळं माहिती असतं. ती सांगते की मला बाबांनी सांगितलं की आपण तिच्याकडे जाऊया, ती तुला कोणत्याही प्रकारे त्रास देणार नाही आणि म्हणून मी तिकडे गेले होते. ज्या वेळेला मी तिकडे गेले त्याच वेळेला तिकडे महिपत शिकरे पण आला होता. बाबा मला तिकडे ठेवून निघून गेले होते. मग त्यावेळेला महिपत शिकरे आला तर मला असं वाटलं की दामिनी देशमुख यांच्या ऑफिसमध्ये यांच्याशी बोलण्याची ही जागा सेफ आहे, हीच जागा सेफ आहे आणि मी याच ठिकाणी बोलू शकते म्हणून मी बोलले. बस, या सगळ्यामध्ये माझा बाकी काय हेतू असणार महिपतसोबत बोलण्याचा किंवा त्याला हे करण्याचा? अर्जुन, तू तेवढंच पाहिलंस की मी महिपत शिकरेसोबत बोलत होते. मी त्याला हातपाय जोडून गयावया करून त्याला बोलत होते की माझ्या कुटुंबापासून तू जरा लांब राहा असं म्हणून. ती आता या सगळ्यामध्ये खोटं नाटक जेवढं काही करता येईल तेवढं सगळं करण्याचा प्रयत्न
करत असते त्यावरती कल्पना तिला सांगायला लागते, बाळा अगं या सगळ्यामध्ये तू ना स्वतःला किती त्रास करून घेते आहेस, तुला समजत नाही आहे का? या सगळ्यामध्ये त्या महिपतने तुझ्यावरती जर का हल्ला केला असता तर यावरती ती सांगते, नाही म्हणूनच मी तिकडे बोलले, हे बघा मला ते सेफ ठिकाण वाटलं, असं म्हणत ती या सगळ्यामध्ये सावरासाव करून देते. परत दुसऱ्या दिवशी अर्जुनने जी नोटीस पाठवलेली असते सायक्रेटिक्सकडे करण्यासाठी, त्यासाठी ती जायला निघते. रविराजसुद्धा तिच्यासोबत जाणार असतात आणि मग ती सांगते, म्हणजे या सुभेदारांच्या सुनेला सायकेस्ट्रीसोबत समोर चौकशी करायला लागणार आहे, काय दिवस आलेत माझे यावरती अर्जुन सांगायला लागतो. कसं आहे ना अगं या सुनेला जर का दामिनी देशमुख यांच्याकडे जाऊन चौकशीला लाज वाटत नसेल तर महिपतसोबत बोलायला लाज वाटत नसेल घरच्यांच्यासाठी तर काय हरकत आहे? सायक्रेटिस्ट समोर तुला चक्कर आली नसती तर आपण समोरच केलं असतं ना. ऑल द बेस्ट तन्वी. सायक्रेटिस्ट समोर गेल्यावरती तिला उलटसुलट प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रश्न अर्जुन विचारणार, मग सोबत रविराज आणि आता ते सर्वजण समोर बसलेले असतात. तिला सारखं परत प्रश्न विचारल्यामुळे ती खूप चिडते आणि ती रागातच बोलायला लागते की मी किती वेळा सांगू, मी ज्या वेळेला तिकडे गेले होते त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता भांडणं चालू झाली होती म्हणून मी लपून बसले. मधुभाऊंनी आपल्या डाव्या खिशातून रिव्हॉल्वर काढलं आणि त्यानंतर मग आता ते चालवलं. अर्जुन सांगतो, मी ज्या वेळेला तुझं रेकॉर्डिंग केलं होतं, ज्या वेळेला रेकॉर्डिंग स्टेटमेंट दिलंस त्याच्यात तू सांगितलं होतंस की त्यांनी रिव्हॉल्वर कुठून काढलं हे मला आठवत नाहीये, मग आता तुला कसं लक्षात आलं की डाव्या खिशातून बाहेर काढलं? प्रिया थोडीशी गडबडते खरी, पण याच वेळेला प्रिया आता सांगते, तेव्हा नव्हतं आठवलं, आता बोलता आठवलं. अर्जुन म्हणतो, असं कसं? यावरती रविराज सांगायला लागतात, हे बघ अर्जुन, काही गोष्टी आपल्या लक्षात नसतात आणि आता तिला आठवल्या. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, पुढील प्रश्नांची उत्तरं दे. असे बरेच प्रश्न अर्जुन तिला विचारतो, पण बऱ्याच प्रश्नावरती चुकीची उत्तरं देते. मग जी काही तिची ऑलरेडी स्टेटमेंट रेकॉर्डर ते आणि याच स्टेटमेंटमध्ये सर्व काही तफावत असते आणि सायक्रेटिक्स हे नोटीस करत असतात आणि प्रियाचे बदलणारे हावभाव, चिडचिड या सगळ्यावरती आता इकडे काम करत असतात. त्यानंतर फायनल रिपोर्ट अर्जुनकडे येणार असतो आणि रविराज व प्रिया निघून जातात. मग आता प्रियाला दामिनीने पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवलेलं असतं. प्रिया ज्या वेळेला चौकशीसाठी पुन्हा येते त्यावेळेला दामिनी तिला म्हणते, काय माती खाल्लीस तू आता? यावरती प्रिया सांगते, काही नाही, तुम्हाला या सगळ्यामध्ये आता ते रेकॉर्डर स्टेटमेंट मागून घ्यावं लागेल. दामिनी म्हणते, कसलं? यावरती प्रिया सांगायला लागते, एकदा ना कोर्टाकडून परमिशन घेऊन आता अर्जुनने माझं एक रेकॉर्डिंग स्टेटमेंट त्या आश्रमात घेतलं होतं. यावरती दामिनी म्हणते, कळलंय मला, मी ज्या वेळेला केस स्टडी करते ना त्यावेळेला मला सगळी डिटेल माहिती असते आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता काहीही काळजी करायची गरज नाहीये. ते रेकॉर्ड स्टेटमेंट आणि तुझं सायक्रेटिस्टकडचं स्टेटमेंट हे सुद्धा मी कोर्टाकडून मागवू शकते, ते सुद्धा मी मागवणार आहे. तू बऱ्याचदा चुका केलेल्या आहेत. यावरती प्रिया म्हणते, खोटं बोलायचं, यावरती अशा चुका होतातच ना. यावरती दामिनीला ती म्हणते, काही प्रॉब्लेम तर नाही ना येणार? दामिनी म्हणते, प्रॉब्लेम आला तर मी इकडे बसलेली आहे ना, तू नको काळजी करू. सायक्रेटिस्टकडे चौकशी झाली हे एका अर्थाने चांगलंच झालं. आता मला या सगळ्यामध्ये वेगळाच टर्निंग पॉईंट मिळाला आहे. दामिनीच्या डोक्यात काय चालू असतं? टर्निंग पॉईंट मिळालेला असतो. दामिनीच्या डोक्यात काय चालू असतं हे प्रियाला माहीत नसतं. यांच्या डोक्यात काय चालू आहे व प्रियानं काय खोटं लपवलंय हे दामिनीला माहीत नसतं आणि त्यामुळे दामिनी या सगळ्यामध्ये पूर्णपणे एक वेगळ्याच ट्रॅकवरती चालत असते आणि प्रिया वेगळ्याच ट्रॅकवरती असते. पण दामिनीने तिला सांगितलेलं असतं की काही काळजी करू नका, या सगळ्यामध्ये तुला आता लवकरात लवकर जे काही सत्य आहे ते सत्य समोर येईल आणि आता मोठाच फायदा होणार आहे या सगळ्याचा. त्यावेळी ॲक्च्युली सायक्रेटिस्टची टेस्ट करून तो आता अडकलाय.
असं दामिनीला वाटत असतं, पण तिला माहीत नसतं की गोष्टी काय आहेत. आता कोर्टाची केस सुरू होते. त्यावेळेला दामिनी कोर्टात एंटर करते. दामिनी एंटर केल्यावरती ती, खरं सांगू का अर्जुन सुभेदार, तुम्ही तुमच्या जाळ्यात असे काही अडकलेले आहात ना की या सगळ्यामधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी बिलकुल कोणताही चौकशी तुमच्याच अंगात आलेली आहे. यावरती अर्जुन सांगतो, ठीक आहे, येऊ दे माझ्या अंगाशी, मला काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यातून काही खरं निष्पन्न होणार असेल ना तर ती चौकशी माझ्या अंगाशी आली तरी सुद्धा चालणार आहे. मी या सगळ्यासाठी तयार आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता लगेचच कोर्टात केस सुरू होते आणि दामिनी खूप ओव्हर कॉन्फिडन्स असते. काहीही झालं तरी सुद्धा केस मी जिंकणार. अर्जुनला कळत नाही की हिच्या डोक्यात काय चाललंय, कारण जर का या सगळ्यामध्ये आता कोर्टात हिला पुढच्या गोष्टी अस्वस्थ व्हायला पाहिजेत. अस्वस्थ होण्याऐवजी ही खुश का दिसते, हिच्या डोक्यात काय चाललंय. तोपर्यंत दामिनीने कोर्टामार्फत पोलिसांकडून जे आश्रमाचे रजिस्टर पेपर आहेत ते रजिस्टर पेपर मागवून घेतलेले असतात. दामिनी कोर्टात सांगायला लागते, मला सगळ्यात पहिलं आता या केसची साक्षीदार तन्वी किल्लेदार सुभेदार हिच्याबद्दल बोलायचं आहे आणि आता तिला सध्या मी विटनेस बॉक्समध्ये बोलावू इच्छित नाहीये. मला मधुकर पाटलांची चौकशी करायची आहे किंवा मधुकर पाटलांनी तिच्यावरती केलेल्या अत्याचाराचे पाढे वाचायचे आहेत. मधुभाऊंना धक्का बसतो, अर्जुनला धक्का बसतो आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, मधुभाऊंनी तिच्यावरती अत्याचार केलेला नाहीये, तिच्यावरती उपकार केलेत, तिला आश्रमामध्ये वाढवून लहानाचं मोठं करून उपकार केलेत. आता ती कृतज्ञ निघाली, याच्यात मधुभाऊंचा काही दोष नाहीये. यावरती मग आता दामिनी सांगते, मी बोलू का, कारण आता सध्या माझं ओपनिंग स्टेटमेंट आहे, तर तुम्ही नंतर बोला. यावरती अर्जुन होकार देतो. यावरती मग आता ती सांगते, मुळातच या सगळ्यामध्ये मधुकर पाटील हे फक्त ना दिखावा करायचे, ते या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त मुलांची काळजी घेत आहेत. पण खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये ते मुलांची काळजी घेत नव्हते, तर ते मुलांना फक्त टॉर्चर करायचे आणि त्यांना त्रास द्यायचे, त्यांच्याकडून काम करून घ्यायचे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी एक पेटी ठेवली होती, ज्या पेटीमध्ये त्यांनी आता पैसे प्रत्येकाने कमावून टाकायचे असं ठरवलेलं होतं. यावरती मधुकर पाटलांना विचारलं जातं, काय पेटी होती की नव्हती. मधुकर भाऊ सांगायला लागतात, हो पेटी होती, पण ही पेटी काकांच्या खर्चासाठी होती आणि त्यामुळे त्याच्यामध्ये पैसे सगळेच टाकायचे, सायली टाकायचे आणि सगळे तसेच टाकायचे, पण तन्वीने कधीच पैसे टाकले नाहीत. यावरती आता दामिनी म्हणते, एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं आहे, तन्वीने पैसे टाकले नाहीत म्हणून आता मधुकर पाटील तिला आता टॉर्चर करायचे, कारण तन्वी किल्लेदार म्हणजे त्यावेळेची प्रिया मधुकर ही एकमेव साक्षीदार होती किंवा एकमेव यांना विरोध करणारी होती आणि त्यामुळे हे तिचा इतका राग करायचे आणि तिला इतकं हे करायचे ना, या सगळ्यामध्ये ती बिचारी आता कंटाळून गेली. आणि याचाच परिणाम तुम्हाला ज्या वेळेला अर्जुन सुभेदार आता सायकियाट्रिस्टची ज्या वेळेला टेस्ट दाखवतील ना त्यावेळेला लक्षात येईल, ती बिचारी भांबावलेली मुलगी कशी उत्तरं देते, एकाच वेळेला 2 स्टेटमेंट बोलती आहे. कारण मधुकर पाटलांनी तिला टॉर्चर करून इतका काही त्रास दिलाय ना की ती स्वतः पूर्ण यामध्ये हरवून गेलेली आहे. असं म्हणून दामिनीने वेगळीच खेळलेली असते, कारण तिला माहिती असतं की प्रिया खोटं बोलते, त्यामुळे वेळोवेळी या सगळ्यामध्ये खोटं समोर येणार असतं. मग खोटं समोर येऊ नये या कारणासाठी प्रियाची मानसिक स्थिती नीट नाहीये आणि ती मधुभाऊंनी केली हे तिला सिद्ध करायचं असतं आणि म्हणून ती सांगायला लागते, हो मधुकर पाटलांनी तिच्यावरती केलेले अत्याचार या सगळ्याचा माझ्याकडे पुरावा आहे आणि तो पुरावा मी सगळ्यासमोर आणू इच्छिते. असं म्हणत कोर्टात ती रजिस्टर सादर करते. आणि आता त्यावेळेला इकडे थोडेसे प्रिया आणि महिपत हादरतात, म्हणजे हे हिने मला आधी का नाही सांगितलं, ही खेळणार होती हे मला का नाही सांगितली. झालं संपलं, आता या रजिस्टरवरून दुसरं काही कळलं तर. दामिनीने 1-2 रजिस्टर खोटे तयार केलेले असतात, ते जे साहेबांच्या हातात दिलेले असतात की इथे काळे धंदे होतात किंवा इथे मुलांकडून नको ती कामं करून घेतली जातात, मुलांना या सगळ्यामध्ये टॉर्चर केलं जातं किंवा मुलांकडून पैसे कमवून घेतले जातात, अशी काही रजिस्टरची जी काही नोंद असते
मुलांकडून हे पैसे घेतले, ते काम करून घेतले आणि जी काही कलेक्शन बँक असते ते तर स्वतः मधुभाऊंनी कबूल केलेलं असतं. असे काही खोटे नाटे पुरावे तिने कोर्टासमोर सादर केल्यानंतर बाकी काही खरे पण रजिस्टर कोर्टासमोर सादर होतात आणि ते सुद्धा कोर्टाला चेकिंगला दिले जातात. आणि आता त्याच वेळेला दामिनी हे सगळं मधुकर पाटील टॉर्चर करायचे तन्वी किल्लेदार हिला आणि म्हणून या सगळ्यामध्ये तिची मानसिक अवस्था अशी झाली. हे तुम्हाला कळेल. ती कसं बोलते आहे, ती घाबरते आहे, कोणी ओरडलं ना ती लगेच चवताळून उठते. हा सगळा तिचा स्वभाव मधुकर पाटलांमुळेच झालाय. मग मधुभाऊ चिडतात. मधुभाऊ सांगतात, काय म्हणजे माझ्यामुळे हिचा स्वभाव झालाय की या सगळ्यामध्ये ती मुळातच अशी मुलगी होती की ती बऱ्याचशा लोकांसोबत फिरायची, पैसे लुबाडायची, घरामध्ये किंवा आश्रमामध्ये काही वेळा आली तर तिने कधीच काही दिलेलं नाहीये. आणि ही काय आमच्या इतक्यातच रविराज चिडतात आणि सांगतात, माझ्या मुलीच्या मानसिक अवस्थेला मधुकर पाटील तुम्ही जबाबदार आहात. खरं तर मी तुम्हाला एक चांगला माणूस समजत होतो, पण तुम्ही तर एकदमच विचित्र माणूस निघालात. तुम्हाला मी सोडणार नाहीये. माझ्या मुलीच्या मानसिक अवस्थेसाठी मी तुमच्यावरती दुसरी केस ठोकेन. रविराज सांगायला लागतात, यांच्यावर मी केस पण करणार आहे, कारण माझ्या मुलीच्या सासरी जाऊन हे तिच्या रूममध्ये चौकशी करत होते, तिच्या रूमची झडती घेत होते आणि त्यासाठी मला यांच्यावरती कंप्लेंट पण करायची आहे. त्यावरती जे साहेब म्हणतात, तुम्ही त्यांच्या रूममध्ये जाऊन काय करत होतात? मग मधुभाऊ सगळी डिटेल सांगायला लागतात. माझ्या साऊबाळाचा फोटो मला ज्या वेळेला हिच्या रूममध्ये दिसला तेव्हापासून ही माझ्या साऊबाळावरती जळते आणि तिला दरवेळेला बदनाम करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच मी या सगळ्यामध्ये आता तिच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला की तिने का माझ्या साऊबाळाचा फोटो तिच्याजवळ का ठेवलाय. मला फक्त इतकंच जाणून घ्यायचं होतं, बाकी मला काही जाणून घ्यायचं नव्हतं. पण ज्या वेळेला मी हिला प्रश्न विचारला हिने उलट कांगावा केला. त्यावरती आता प्रियाला प्रश्न विचारला जातो. प्रिया म्हणते, तो फोटो माझाच होता. मधुभाऊ म्हणतात, नाही, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. तुम्ही आश्रमाच्या रजिस्टरमध्ये असलेले फोटो काढा, मी तुम्हाला सांगेन कोणता फोटो हिच्याकडे होता. दामिनी सांगते, आपण केस भरकटवतो. मुळातच मधुकर पाटील हे किती त्रासदायक होते यामध्ये प्रियासाठी, तन्वीसाठी हे आपण सिद्ध करतोय. मधुकर पाटील म्हणतात, नाही, मी सिद्ध करून घेणार की हिने आम्हाला त्रास दिलाय. आश्रमाच्या रजिस्टरमध्ये तुम्ही नोंद बघा. कोणत्याही प्रकारे हिने पैसे नाही दिलेत, उलट आश्रमात चोरी करायची. मग ज्या वेळेला आता कोर्टासमोर तो फोटो येतो, मधुभाऊ सांगतात, हा माझ्या सायलीचा फोटो आहे आणि हा हिच्या रूममध्ये काय करत होता. यावरती रविराज म्हणतात, सायलीचा हा तर फोटो तिचा स्वतःचा आहे. ती बरोबर तेच बोलत आहे की तिचा फोटो तुम्ही का क्लेम करत होता. मधुभाऊ म्हणतात, बिलकुल नाही, हा फोटो तिचाच आहे, माझ्या साऊबाळाचा. असं म्हणत कोर्टासमोर खूप मोठे वादविवाद होत असतानाच इकडे आता जे साहेब सांगायला लागतात, बरोबर बोललात मधुकर पाटील. आत्ता मात्र इकडे महिपतचे धागे दणाणतात. जे साहेब सांगतात, याच्यामध्ये जी नोंद आहे याच्यामध्ये सायली मधुकरच्या पुढेच ही नोंद आहे, सायली मधुकरच्या नावापुढेच हा फोटो आहे आणि सगळे डिटेल्स आहेत. प्रिया मधुकरचा फोटो वेगळा आहे. आता रविराज हादरतात. काय बोलताय तुम्ही जे साहेब, काहीतरी मिस्टेक होत असेल. जे साहेब म्हणतात, नाही, तुम्ही स्वतः येऊन बघू शकता, कोणतीही मिस्टेक वगैरे होत नाही. तुम्ही एकदा स्वतः येऊन बघा. असं म्हटल्यावरती रविराज तो फोटो पाहतात, त्याचे डिटेल्स पाहतात. रविराजांना धक्काच बसतो. एक वेगळाच मॅटर ओपन झालेला असतो. रविराजांना समजतच नाहीये की या सगळ्यामध्ये हा मॅटर कसा काय ओपन झाला, काय नक्की घडले. आणि त्यावरती कोर्टासमोर आता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली असते आणि ती म्हणजे आता या सगळ्यामध्ये आता मधुकर पाटील यांनी सांगितलेलं सत्य आहे आणि प्रिया मधुकर ही तन्वी किल्लेदार नाहीये. तर आता या सगळ्यामध्ये कोर्ट सांगतं, हा फोटो तर सायली मधुकरचा आहे. आता कोर्टासमोर एक हिंट मिळालेली आहे की सायली खरी तन्वी आहे. या सगळ्यामध्ये सत्य कसं उलगडणार हे आपण पुढील भागामध्येच पाहणार आहोत. ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या